नमस्कार मंडळी. सध्या समाजामध्ये आधुनिक युगात मानवाची नैतिक मूल्ये सुद्धा बदललेली आहेत आणि समाजामध्ये कोण खरा किंवा कोण खोटा हे पारखणं अतिशय अवघड होऊन बसलेलं आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मुलांना ही शिकवण द्यायची कशी किंवा माणसे ओळखण्याची कला मुलांना कशी अवगत करून द्यायची त्याबद्दलचीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मनुष्य पहिल्या 7 सेकंदात समोरच्या व्यक्तीविषयी आपलं मत बनवत असतो. मात्र सत्य हे असतं की पहिली छाप कधीच पूर्ण छाप नसते. आपण चुकतो कारण आपण बाह्य रूपावरून माणूस ओळखतो. आपण एकच घटना किंवा व्यक्तीच्या शब्दांवरून व्यक्तीचं मोजमाप लावत असतो. आपण ऐकलेल्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवतो. आपला कधी कधी मूड, अपेक्षा आणि अनुभव हे सुद्धा व्यक्ती ओळखण्यामध्ये हस्तक्षेप करत असतात. कधी कधी वाईट लोक बाहेरून खूप चांगले दिसतात आणि चांगले लोक शांत असल्यामुळे नेहमी दुर्लक्षित राहतात. एका वर्गामध्ये प्रसाद नावाचा विद्यार्थी होता. तो नेहमी शांत राहायचा, कोणाशीही बोलायचा नाही. तेव्हा वर्गातील मुलांनी असं मत बनवलं की हा खूप अहंकारी आहे, हा खूप गर्विष्ठ आहे, हा दुसऱ्याशी बोलत नाही. पण जेव्हा मुलांना सत्य कळालं तेव्हा त्यांना धक्का बसला, कारण तो मुलगा आर्थिक समस्यांना सामोरं जात होता. घरी आई वडील आजारी आणि त्यामुळे तो एकाकी पडलेला होता आणि त्याच विचारात तो मग्न असल्यामुळं तो कोणाशी सुसंवाद करायचा नाही. आणि त्याच प्रकारानं कधी कधी आपणही अशाच प्रकारचं मत बनवत असतो. जास्त बोलणारा व्यक्ती, अतिशय गोड बोलणारा व्यक्ती चांगला आहे असं आपण त्याविषयी मत बनवत असतो. जो व्यक्ती आपल्याला कधी कधी मदत करतो आणि मीच तुमचा खरा हितचिंतक आहे असा व्यक्ती अतिशय धोकादायक असतो. महाभारतातही असंच घडलेलं आहे. मंडळी, कर्णाने या ठिकाणी दुर्योधनावर विश्वास टाकला आणि त्याच्याशी मैत्री केली आणि माणसे ओळखण्यात झालेली चूक आणि त्याचा परिणाम त्याला शेवटी वाईट भोगावा लागला. म्हणून विद्यार्थ्याने आपले मित्र बनवत असताना त्या मुलाची कृती कशी आहे, तो कोणते शब्द वापरतो, तो कसा राहतो हे आधी ओळखलं पाहिजे. कारण जे मित्र चुका दाखवतात ते गोड बोलणाऱ्या मित्रांपेक्षा मौल्यवान असतात. आणि मंडळी, याचसाठी पालकांनी सुद्धा शिक्षकांबद्दल, मित्राबद्दल, नातेवाईकाबद्दल मत बनवत असताना त्यांचे वर्तणूक, त्यांचा स्वभाव यावरून आपण त्यांचं मत बनवलं पाहिजे. कधी कधी एखादा मित्र मुलाचा चुकीचा मित्र असतो. त्यावेळेस योगायोगाने जर तो भेटला तर त्याला बोलत असताना त्याच्या चुका दाखवून न देता त्याला संयमानं आणि शिस्तीनं सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण माणसे ओळखत असताना 3 टप्पे असतात. एक त्या व्यक्तीच्या कृतीवरून, एक त्या व्यक्तीच्या वर्तनावरून आणि एक तो त्याचा स्वभाव कसा आहे हे जर आपण ओळखू शकलो तर कदाचित समाजात आपल्याला मिळणाऱ्या धोक्यापासून आपण सावध होऊ शकतो. कधी कधी एखादा व्यक्ती स्वार्थापोटी प्रेम दाखवतात, पण परिस्थिती बदलली की ते लगेच आपले दुश्मनासारखं आपल्यासोबत वर्तन करत असतात. आणि म्हणून समाजात वागत असताना कोणावर विश्वास ठेवावा, कोणावर ठेवून डोळे उघडे ठेवून आपण पाहिलं पाहिजे. कारण जगात चांगले लोकही असतात, फक्त त्यांना ओळखणारी नजर आपल्याकडे हवी. आणि वाईट लोकही असतात, त्यांच्यापासून दूर राहण्याचं शहाणपण आपल्याला असायला पाहिजे. यासाठी मुलांना समाजातील व्यक्तींची ओळख करून घेत असताना कशा प्रकाराने त्यांच्याविषयी आपलं मत बनवावं हे आपण मुलांना शिकण्याची कला अवगत करून दिली पाहिजे, जेणेकरून की समाजातील मिळणाऱ्या धोक्यापासून मुलं स्वतःचं संरक्षण करू शकतील. यासाठी त्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच नैतिक मूल्य आणि समाजातील लोकांसोबत वर्तन करण्यासाठी असणारे आवश्यक कौशल्य शिकवले पाहिजेत. अशाच प्रकारची माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.